हॅलो, गुड मॉर्निंग. तर कसे तुम्ही सर्व मजेतच असाल. मी संध्या पोरकर, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आहे रक्षाबंधन आणि सर्वजण जे आहेत ते म्हणजे सर्वजण म्हणजे लेडीज ते भावाकडे गेले असतील आणि जे भाऊ आहेत त्यांच्या बहिणी त्यांच्याकडे आले असतील रक्षाबंधनसाठी. तर आम्ही पण चाललोय आज झाडेगावला आईच्या इथं. हां. आता तुम्ही सर्व मला नेहमी नेहमी प्रश्न करता, नंतर मी आईचं शेत असं टाकते ना, आईच्या शेतात आईच्या वावरात. तर खूप दादा बी कमेंट करतात की बाबाचं नाही का आईचंच का. तर तुम्हाला सांगते मी पुढे त्याचं कारण काय म्हणून मी का बरं नेहमी नेहमी असं लिहिते, असं असा म्हणजे असा शब्द वारंवार माझ्या उच्चारात का येतो, म्हणजे मी का म्हणते असं नेहमी नेहमी माझे बाबा माझे बाबा. तर तुम्ही कंटिन्यू माझा ब्लॉग बघितला तर तुम्हाला माहीतच होईल की मी का बरं असे म्हणतात आणि काही जणांना बहुतेक माहीत पण असेल की मी का असं म्हणते. तर प्रश्न पडला का बा साडी कोणती घालू, साडी कोणती घालू हा प्रश्न पडला आणि टेन्शन आलं बघा. किती मोठे मोठे पिंपल्स आले. म्हणजे लग्नानंतर, लग्नाच्या आधी येत होते मला पिंपल्स, पण लग्नानंतर पहिल्यांदा एवढा पिंपल्स आले. हा खूप मोठा होता, हा पण छोटा झाला थोडासा. हा एवढा होता, हा पण आता बघा केवढा जाड. म्हणजे एवढा मोठा पिंपल्स कसं काय आला काय माहिती. हा इथं होता तो पण हे झाला, पण खूप मोठे मोठे पिंपल्स आले आणि ते एवढे दुखत आहेत, असे लाल आहेत, ते पूर्ण दुखतात. ते आता काळे झाले, पण 2 दिवस खूप त्रास दिला त्यांनी. तर जाऊ दे, ते येतच राहतात, ते नॅचरली आहे. तर प्रश्न पडला का साडी कोणती घालू. तर कपाटामध्ये काय माहिती काय ह्या साड्या आहेत बघा. ह्या साड्या किती घड्या करून ठेवल्या तरी रोज 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 घालावं लागतं, म्हणून एक काढते एक ठेवते. तर साडी कोणती घालू हा प्रश्न पडला आहे मला. विचार पडला का साडी कोणती घालायची, कारण की असं वाटते चांगलं दिसलं पाहिजे आपण, म्हणजे स्पेशल वाटलं पाहिजे. कारण की भाऊबीज म्हणते, सॉरी, रक्षाबंधन हे भाऊ बहीणचीच असते. तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मी एखादी साडी निवडते याच्यामधली कोणती घालायची. रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते का बा हे साडी घेतली मी. नाहीतर इथं नांदुऱ्याला माझा एक भाऊ आहे, म्हणजे माझा भावाचा मित्र आहे. त्यांनी, मी मागे गोव्याहून आली होती तर त्या त्या वहिनीने मला साडी दिली होती. तर मला असं वाटते तीच साडी घालावी. थांबा मी तुम्हाला दाखवते. ती साडी लागलं नाकाला. ती साडी कुठे गेली दिस ग बाई, कुठे गेली तू. ते पण कपाट आहे. 1 मिनिट. तर ही साडी दिली होती बघा त्या वहिनीने. तर असं वाटते का हे घालावी, तर हेच घालून जाते आधी, कारण की सुरुवातीला नांदुरा येतं तर त्यांच्या तिथं जावं लागेल. हो ठीक आहे, तर आधी हीच घालते मी, ठीक आहे. नंतर दादाकडे गेली तर दुसरी घालणार. तो पण तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर बघा अशा प्रकारे रेडी झाली आहे मी. आता साडी पूर्ण दिसते का अशी, हां दिसते. तर निघालो आता आम्ही घरून. तर जाता जाता तुम्हाला म्हटलं होतं का बा वहिनीच्या इथं जाणार आहे, म्हणजे दादाचा जो मित्र आहे त्यांच्या इथं, पण तिथं जाणं कॅन्सल झालं कारण की ते दादा ड्युटीवरते. ते दादा म्हणत ताई तू इथे तर उद्या ये. असतात मी काही संध्याकाळपर्यंत घरी येत नाही. तर मी आपली डायरेक्ट आम्ही चाललो आता आईच्या घरी. तर असाच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. माझं जर पुढं थांबलं तर तिचा ब्लॉग शूट नक्की करेल. निघालो आम्ही घरून. तर तुम्हाला म्हटलं होतं मी की चालता चालता जर मध्ये कुठं थांबलो फोटो वगैरे किंवा व्हिडिओ काढण्यासाठी तर त्या ब्लॉग मध्ये त्याला घेईल. कारण की तसंही मला सांगता येत नाही का बा मी कुठं कुठं जाते कुठं कुठं नाही रील्स वगैरे शूट करायला. तर आज हे आहेतच सोबत, आणि म्हणजे हे असतातच सोबत, पण मुलगा पण आहे मोबाईल वगैरे पकडायला. तर म्हटलं चला सांगायचं. मग आता इथं थांबलो आम्ही. हा आहे कोणता, खामगाव नांदुरा है ना, नांदुरा जवळ चाललो ना आपण. मग हा खामगाव नांदुरा रोड आहे, इथं थांबलो आम्ही. इथं फोटो काढले आणि इथंच एक व्हिडिओ पण शूट केला. तो लवकरच म्हणजे कदाचित म्हणजे ब्लॉग टाकायच्या अगोदर येईलही किंवा नाही येईल. तर ठीक आहे, कंटिन्यू बघा. आता मी डायरेक्ट पूर्ण नदीवर थांबणार आणि तिथून आईच्या इथं, ठीक आहे. तोपर्यंत बघत राहा. तर बघा आम्ही नांदुऱ्यामध्ये पोहोचलोच होतो, निघालोच होतो नांदुऱ्याहून झाडेगावला जाण्यासाठी. तर मध्येच आधी ती गाडी म्हणजे बंद पडली. तर त्या दादांनी सांगितलं का बा बॅटरीचा प्रॉब्लेम आहे, पण आता इथं गॅरेजवरती आणलंय. गॅरेजवरती आणली गाडी. तर आता ते गाडीचं पूर्ण मीटरच आहे तेच बंद पडले. येणारे जाणारे फक्त काही काय करू बडबड करून राहिल्या का पागल सारख्या. तर गाडीचं मीटर बंद पडलंय आणि त्याच्यामुळे
इथं काय माहिती आता किती वेळ थांबावं लागते. माझी रक्षाबंधन काय इथंच जाते का काय माहिती. पाऊस पण सुरू झाला बाहेर बघा, दिसतंय का? पाऊस पण सुरू झाला. गॅरेजवर गाडी आणून ठेवली, बॅटरीचा प्रॉब्लेम झाला आणि काय कशा झाला मला काही माहिती नाही. मला काही समजत नाही त्या गाडीमधलं एवढं. पण बघा असं काही कुठेही निघायला लागलो म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम येतातच. हे आहेच आमच्यासोबत. माहिती नाही म्हणजे आमच्या मागे ते काय म्हणतात ते काय लागलेलं आहे असं काहीतरी म्हणतात जुन्या बाया. तर तसंच आहे. काहीतरी महत्त्वाच्या कामाला निघालो, काहीतरी कुठं जायचं असलं अर्जंटमध्ये तर आमच्यासोबत हे असं नेहमी घडतच राहते. आम्ही नवीनच गाडी घेतली होती आणि पहिल्यांदाच आम्ही पहिली गाडी घेतली होती आम्ही आधी एक म्हणजे कधी घेतली असेल ते 2017मध्ये घेतली होती गाडी. 17मध्ये माझं लग्नच झालं होतं तेव्हा. तर 2017मध्ये गाडी घेतली तर नुकतीच नवीनच गाडी घेतली तर लहान मुलांनी त्या गाडीचा समोरचा काचच फोडून टाकला. ठीक आहे. नंतर नेक्स्ट गाडी आम्ही घेतली 3 वर्षाच्या आधी घेतली असेल कदाचित. मी इंस्टाग्रामवरती पण नव्हती तेव्हा. तर नवीनच गाडी घेतली आणि तेव्हा आम्ही सुरतला चाललो होतो, गाडीनेच चाललो होतो. तर तेव्हा पण म्हणजे काय झालं, समोरून एक थार गेली, थारचा दगड त्या गाडीला लागला, समोरचा काच फुटला. तर म्हणजे हेच गाडी आहे ती, या गाडीचा काच फुटला आहे बघा. तर इतकं टेन्शन आहे मागे, काय माहिती काय असं एक झालं की कुठेही जायचं असलं म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम येतातच. आता बघा, आता राहिलं रक्षाबंधनला जायचं, तो दादा तिकडे वाट पाहत असेल, आई वाट पाहत असेल आणि आम्ही इकडेच अडकलो. काय माहिती किती वेळ लागते. झालं वगैरे काय, गाडी खोलून ठेवली बघा, समोरून दिसत असेल तुम्हाला. तर ठीक आहे, असंच कंटिन्यू बघत राहा, का आमच्यासोबत राहतेच, नेहमी सोबत राहते. ठीक आहे. हाल असतात आमची. फायनली झालं आमच्या गाडीचं काम. आता निघालो आम्ही. आम्ही निघालो असेल घरून 12 वाजता निघालो होतो, तर आता वाजले 6. तर आता काय माहिती तिथं पोहोचल्यावर एंड करता येतो की नाही येत त्याचा. म्हणजे रक्षाबंधनचं रात्र जर झाली तर रिली निघत नाही आमच्या मोबाईलमध्ये. म्हणजे निघते म्हणजे असे ब्लर दिसते, त्याच्यामुळे चांगलं नाही दिसत. म्हणून म्हटलं होता बघा कसं झाला. असे डोळे झालेत की म्हणजे असं मिस एवढंच वाटलं, मी थकली म्हणजे खूप, जसं काही मिस काम केलं सर्व. चला आता घरी गेल्यावर बघू आई काय म्हणते, दादा काय म्हणते. ठीक आहे, बघत राहा कंटिन्यू. पोचला का आम्ही, चाललो घरात. पर्स राहील, वाट पाहून राहिले ना, चाला ना व्हिडिओ मग काढा. हॅलो, तर पोचले बघा आम्ही आमच्या घरी नाही, माईच्या घरी, माहेराले पोचलो. तर हे माझी आजी, ही आजी, आईची आईच ना तू आज. हे माझी दुसरी आजी, कंडक्टर आजी आहे, कोणीच नाही आहे. आणि ही आहे माझी आई. मी आल्यावर माहिती खुशी उरून राहिली, मैले खाली. तर ही बाई आहे तीच. कोण असतं सांग बरं, सांग ना कोण असतं, बोल कोण आहे म्हणजे कोण सांगू. काहीतरी बोल तू लोकांनी सोबत. काय वाटतं तुले, काय नाही, काय वाटेल चांगलं वाटतं. कशी काय तुझी जिंदगी लय चांगली आहे माई. आणि देवाई सुद्धा वाकोडे आहे. तू दादा नाही ना सुरू. संपलं आमचं गाणं.
नेट हे जेव्हा पोराची कोणा मोका देणं बा हातात त्याच्यासोबत ते पण थांबा बाबा मी पण काढतो बाबा मग दे रे खायला व्हिडिओ काढायला पाहिजे आपण मोबाईल गिफ्टचा काय मोबाईल आहे काय बाबा वापस दे काय काय वापस दे मोबाईल दिला रे बघी मोबाईल भेटला आपल्याला आता व्हायचा नाही ना नाही त्याला नंतर सुरुवात आहे आपलं ते हा तर आता तुम्हाला सर्वांना असं म्हणायचं आहे का हा माझा भाऊ तुम्हाला माहितच आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा मी हे जे सेलिब्रेशन आहे म्हणजे रक्षाबंधनचे खूप चांगल्या प्रकारे साजरा करण्याचा विचार होता पण आम्हाला लेट झाला आमची गाडी खराब झाली त्याच्यामुळे आता संध्याकाळ झाली दिसतही नाही व्यवस्थित त्याच्यामुळे पहिलं तर मी ब्लॉग लवकर शूट करतच नाही आता केला इकडून तिकडून तर ते असं वातावरण असं तर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा असंच प्रेमाने सपोर्ट राहू द्या थँक्यू